सातारा जिल्हा परिषद राड्याचे अधिवेशनामध्ये पडसाद। मंत्री शंभूराज देसाईंच्या मागणीनंतर उपसभापती नीलम गोरेंकडून सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, तर मंत्री जयकुमार गोरेंचा निर्णयावर आक्षेप। आरोपीला पकडतात तसं मंत्र्यांना पकडलं। सातारा जिल्हा परिषदेतील राड्यावरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा संताप, तर राज्याची चौकशी करून कारवाई, मुख्यमंत्र्यांची माहिती। खराच्या अघोरी कृत्यांचा धक्कादायक खुलासा। नकली साप आणि वाघाचं कातडं ठेवून निर्माण करायचा भीतीचं वातावरण। रिमोट कंट्रोल सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत करायचा फसवणूक। सर्वांचं भाकीत वर्तवणारा भोंदू खरातला स्वतःचं भविष्य दिसू शकलं नाही। पोलिसांनी खाक्या दाखवताच खरात रडला, आता ताकद राहिली नाही असं म्हणत अश्रू अनावर। खरातच्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती। पत्नी आणि निकटवर्ती यांना बसवलं होतं विश्वस्तपदी, तर काल ईशान्येश्वर मंदिराच्या पुजाऱ्यासह बंगल्यातील कर्मचाऱ्यांची चौकशी। भोंदू खरातची संपत्ती 2000 कोटींच्या घरात। नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तब्बल 52 मालमत्ता। मालमत्तेचे आकडे बघून तपास यंत्रणाही चक्रावल्या। खरातच्या सावकारी पाशातून शिर्डीतील तिघांची आत्महत्या। रुपाली चाकणकरांवर टांगती तलवार कायम। महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता। पक्षश्रेष्ठी चाकणकर यांचा राजीनामा घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंसह विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा आज निरोप समारंभ। निरोपावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणाची परंपरा। एकनाथ शिंदे बोलणार का, याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंनंतर पक्षाच्या वतीनं विधान परिषदेवर कोण जाणार, याकडे लक्ष। संख्याबळानुसार ठाकरेंच्या शिवसेनेला विधान परिषदेची 1 जागा। ठाकरे पुन्हा परिषदेवर जाणार की कार्यकर्त्याला संधी देणार, याकडे लक्ष। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून सत्ताधाऱ्यांमधील वाद शिगेला। सत्ताधारी राष्ट्रवादीचं आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मित्रपक्ष भाजप विरोधात आंदोलन। भाजपनं बळाचा वापर केल्याचा आरोप। काँग्रेस आणि वंचितचा आज नागपुरात संघ मुख्यालयावर मोर्चा। एप्स्टीन फाईलवरून दोन्ही पक्ष आक्रमक। सपकाळ आणि आंबेडकरांच्या नेतृत्वात मोर्चा। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही वंचित आणि काँग्रेस आपल्या मोर्चावर ठाम। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी धनगर बांधव आक्रमक। सीएसएमटी स्थानकासमोरील रस्ता धनगर आंदोलकांनी अडवला। धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या नेतृत्वात धनगरांचा एल्गार। भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन। वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नागपूरच्या सावंगी गावी आज अंत्यसंस्कार।